शेवटचा दिवस आहे. कमेंट्स भरपूर आल्यात. प्रदीप अक्षय कांबळे कोलांड्यातून लिहितात गुड मॉर्निंग. नक्कीच 11 वाजता जवळजवळ गुड मॉर्निंग त्याने आपण त्यांची वाचतोय. किती वाजता केले काय माहिती नाही. प्रवीण गोंड गुड मॉर्निंग म्हणतायत. आणि रोम ऑफिशियल राम ऑफिशियल MP व्हेरी नाईस सुपर क्रिकेट असं म्हटलं त्यांनी. तर त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. सामन्याला सुरुवात. स्ट्राईक वरती आहे फलंदाज भावेश. भावेश आणि गोलंदाज समोर भावेश गोरकना. भावेश वर्सेस भावेश अशी लढत या पहिल्या चेंडूवरती बघायला मिळते. पॉवर प्लेचे षटक आहे. सामना सुरू होतोय तो म्हणजेच वक्रतुंड स्पोर्ट्स टेपाचा पाडा आणि विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिल्याच चेंडू आपण जर पाहिला तर अपील झाली होती, मात्र त्या अपीलला पंचांनी दाद दिली नव्हती असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. नवनाथ गैला यांनी सुद्धा संदीप स्मृती संघाला शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्या शुभेच्छा लागू पडल्यात असं सांगायला काहीच हरकत नाही आहे. क्या बात आहे. सुरेख चेंडू. अजून एक चांगला यॉर्कलँड पद्धतीचा चेंडू होता. धावफलकाची जी पाटी आहे ती अजून सुद्धा कोरी आहे. एकही धाव लागलेली नाही आहे. नितीश मोर जे कमेंट ऐकवलं गेलं ते एकच हवा अंकलेश बच्चीची शोधची हवा असं म्हटलं गेलं. काहीतरी त्याचं टोपण नाव त्या ठिकाणी किंवा मग प्रेमाने त्याला म्हणत असतील. दरम्यान पहिली धाव आली. धावफलक आपण पाहतोय एका धावेनं सुरुवात केली गेलं. ते शेलार कोण शेलार आहे माहिती नाही, मात्र शेलार बोलतोय की हॅलो. आणि दिलीप जिंबल कोलांडे संघाची सध्या बेड रेस्टवरती थोडासा पायाला दुखापत आहे. ते सुद्धा बोलतात की गुड मॉर्निंग. तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि सर्वांना या ठिकाणी या शुभेच्छा आजच्या नवीन दिवसाच्या नवीन संधीच्या. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू. भावेशाची गोलंदाजी जर आपण अनुभवली तर नक्कीच चांगली गोलंदाजी तो करत असतो. 4 चेंडू त्याने हाताळले. 4 चेंडूमध्ये एकही धाव दिलेली नाही आहे आणि या वर्षामध्ये एक धाव दिलाय आणि या वर्षामध्ये चांगला फॉर्म आहे त्याचा. मला वाटते पोमन या ठिकाणी ते शेवटी पराभूत झाले होते. आज मात्र एक नवीन संधी, नवीन दिवस, नवीन पहाट घेऊन मैदानाच्या आतमध्ये आल्यात. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तो शतरक्षक चेंडूच्या खाली मिडविकेट क्षेत्रामध्ये झेल सुटला आहे आणि इथे मात्र खेळते रहो असा आशीर्वाद दिलेला आहे. किती धावा आल्या तर 2 धावा आल्या. 2 धावेने धावफलक पुढे सरकवला गेला जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 3 या धावसंख्येवरती. अजय म्हात्रे दादांचं सुद्धा ऑल द बेस्ट ऑल टीम हे कमेंट आलंय. अजय दादा तुमचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. या षटकाचा शेवटचा चेंडू आपण पाहतायत. प्रो स्पोर्ट्स लाईन पाड्याच्या या स्पर्धेसाठी मैदान उपलब्ध आहे ते म्हणजे SS एंटरप्राइजेसचं KPL मैदान. षटक झालंय समाप्त. धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 3 आणि गडी बाद झालाय तो 1. बघा आपण वसई तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं एक पोल देतोय प्रत्येक मॅचला की कुठला संघ जिंकेल. तिथे तुम्हाला तुमच्या आवडत्या संघाला किंवा मग विश्वासू संघाला वोट करू शकता. तिथे VTACA जस्ट नाव 5 वोट्स 5 वोट्स या ठिकाणी आल्यात आणि अजून सुद्धा ठरलेलं नाही आहे की कुठल्या संघाला जास्त पसंती दिली जाते. मात्र आपण जर पाहिलं तर प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा या आयोजनामध्ये या दुधाई चषकामध्ये एक नक्कीच आपली भरारी पुढे जाताना दिसते आणि आपला स्पर्धेचा जो दर्जा आहे तो प्रो होताना दिसतोय. धावफलक 3 धावा आणि षटक जे आहे ते पहिलं टाकून झालंय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. 3 षटकांचा फक्त सामना आहे आणि दीपेश वज्रा हा गोलंदाजी मार्कवरती आलाय तर फलंदाज दीपेश येडगे. क्या बात आहे. आता स्ट्राईक वरती असेल तो भावेश. अगोदर भावेशची लढत होती. आता भावेश आणि दीपेशची लढत कारण की भावेश हा स्ट्राईक वरती आहे.
काय जबरदस्त क्रिकेट. थोडासा संयोग या ठिकाणी बघायला मिळतोय, समीकरण सिमिलॅरिटी बघायला मिळते. आजचा शेवटचा दिवस या स्पर्धेचा. डाऊन द लेग चेंडू, पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू वाईट बॉल. आणि बघा एका मिनिटामध्ये 16 वोट्स आलेत, 17 वोट्स आलेत. मात्र कुठला संघ जिंकेल याची जी शक्यता आहे ती फक्त शक्यता तुम्ही वर्तवू शकता की हा संघ जिंकू शकतो असं यूट्यूबच्या माध्यमातून. हा हु विल वॉन दिस मॅच असं म्हटलं जात आहे. दरम्यान हा चेंडू खेळला जातोय फाईन क्षेत्रामध्ये. शतरक्षक आहे तिकडे, चेंडूला उचलेल, फेकेल. तोपर्यंत 2 धावांचा अवधी पूर्ण झालाय. या 2 धावेनं धाव फलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजे 6 या धावसंख्येवरती. आमचे डिबेन लाईव्ह यांच्या माध्यमातून सुंदर अशा कमेंट सुद्धा आमच्यापर्यंत पोचतात. नक्कीच जसं तुम्ही वाहवा करता तसं काय सुधारणा करू शकतो हे सुद्धा आम्हाला थोडीशी आयडिया येत जाते की काय करायला पाहिजे अजून आपल्याला प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी. ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला. भावेशाच्या माध्यमातून एक धाव नक्कीच पुन्हा एकदा मिळेल. एकापेक्षा काही मिळणार नाही. या धाव फलक पुढे सरकला गेला. तो 7 या धावसंख्येवरती 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, भावेश दळवी आणि दीपेश एडगे. गोलंदाजी मार्कवरती दीपेश. आतापर्यंत त्याने 2 चेंडू हाताळले. 2 चेंडूमध्ये 4 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. आज 15 जानेवारी मकर संक्रांतीचा दुसरा दिवस आपण पाहतोय. आणि या मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरती प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा संघाने ही स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे. ऑफसाईडच्या दिशेनं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा या ठिकाणी आमच्याकडे वळण्यात आणि आलाय की हा वाईट बॉल आहे. आपण जर पाहिलं या मैदानासाठी खास करून आभार मानतो एसएच एंटरप्राइजेस. त्यानंतर कॅश प्राइज, सेकंड कॅश प्राइज आपल्याला बघायला मिळते भरतजी बगले, शरदजी बगले यांच्या माध्यमातून. 3 ट्रॉफीज ज्या आपल्याला बघायला मिळाल्यात त्या आदरणीय सन्मान्य ॲडव्होकेट दिनेशभाई म्हात्रे आणि सौभाग्यवती प्रीती दिनेश म्हात्रे यांच्या माध्यमातून आलेले आहेत. दरम्यान हा चेंडू आपण जर पाहिला, सुरेख गोलंदाजी, वेग चांगला आहे, टप्पा चांगला आहे. परिणाम निर्धाव चेंडूची समाप्ती धाव फलकावरती लागलेली आहे. 8 धावा. मात्र एक जे आहे हु विल विन द मॅच असं म्हटलं गेलं आहे. जिथपर्यंत तुम्ही वोट करत नाही तोपर्यंत तिथे समजणार नाही तुम्हाला की कुठल्या संघाला जास्त वोट मिळाला. ती एक मजा आहे यूट्यूबवरती. तुम्ही पाहत असाल की कोणाला वोट करू, कोणाकडे जास्त वोट आहेत, तर ते नाही. तुमचा वोट आल्यानंतर तुम्हाला समजेल की कुठला संघ जिंकू शकतो. अशी शक्यता आहे. प्रेक्षकांच्या मनातील ह्या भावना आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा प्रयत्न करतोय. दरम्यान एक धाव पुन्हा एकदा मिळाली. धावफलक पुढे सरकला जातोय, जाऊ पोचतोय. तो म्हणजेच 9 या धावसंख्येवरती चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4. 2 पंच अतिशय चांगलं काम करत असताना आणि हा सपोर्टर जास्त कुठल्या संघाच्या बाजूने मॅच बघतायत हे सुद्धा आपल्याला समजेल की कुठल्या संघाचे जास्त सपोर्टर आहेत. सध्या खेळ कोणाचा कसा होतोय, जास्त चांगला होतोय की वाईट होतोय, त्यापेक्षा कोणाच्या बाजूने किती प्रेक्षक आहेत हे आपल्याला बघायला मिळत आहे. दरम्यान इथे भावेशाच्या हातामध्ये झेल आणि फलंदाज ठरलाय भावेश दळवी. हा फेल. महेंद्र डीजे यांच्या माध्यमातून सुद्धा सुंदर सुंदर आपले आदिवासी गीत वाजवले जातात, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. धावसंख्या आहे 9. गडी बाद झाले 2. नवीन आलाय समीर हाडल हा खेळाडू आणि मैदानाच्या आतमध्ये तो स्ट्राईकवरती गेलाय. आता मात्र आपण जर पाहिलं तर मला वाटतं बेलकडी संघाच्या बाजूने थोडासा जास्त प्रेक्षक या ठिकाणी मॅचला बघतायत. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षकाला आहे आणि झेल मात्र सुटलेला आहे समीर याचा. 2 धावा मिळतील. जसं म्हटलं जातं ना की कॅच सुटला तर एकतर रनआउट मिळतो किंवा 2 धावा मिळतात. हे ठरलेलं आहे समीकरण जवळपास.
80% हेच रिझल्ट येत असतं जल सोडल्याच्या नंतर. एकतर विकेटसुद्धा रनआउटच्या पद्धतीनं मिळत असतो किंवा मग 2 धावा मिळत असतात. तर षटक झालं समाप्त. धावसंख्या आहे ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 11. काय जबरदस्त. चला वोट करा आपल्या फेवरेट टीमला आणि फेवरेट टीमला वोट केल्याच्या नंतर समजेल की कुठल्या संघाला सध्या किती प्रेक्षक या ठिकाणी पसंती देतात. दोन्ही संघ एकाच परिसरातले, एक टेपाच्या पाड्यावरचा संघ आहे आणि एक बेलकडीचा संघ आहे. त्यामुळे प्रेक्षक हे जास्त डिफरंट नसेल. दरम्यान हा नो बॉल. पंचांनी ठरवलं की हा नक्कीच या ठिकाणी बिमर चेंडू आहे. एक धाव पूर्ण होत आहे. दुसरा धावायचा प्रयत्न आणि आता फ्री हिट मिळेल एवढं मात्र नक्की. 2 धाव पूर्ण झाला. 2 धावांना धावफलक पुढे सरकलाय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 14 या धावसंख्येवरती. क्या बात आहे. अजित घरत जे आहेत ते नक्कीच जरा स्टायलिश अंपायर आहेत. फ्री हिटचा फायदा घेता आलेला नाहीये बघा. फ्री हिट होता. धावफलक आपण पाहतोय 14 धावांवरती कायम आहे. तर फलंदाज बाद झालेला आहे. काय ग भाजी सांगा हो दाजी. आंबाडी कटोल भेंडीत गांडोल, आंबाडी कटोल भेंडीत गांडोल, असार सावल बाईस भांडल, झोल ग झोल सालेस कोलबी झोल, झोल ग झोल सालेस कोलबी झोल, झोल ग झोल सालेस कोलबी झोल. बिदोडत्यात कसा बसा वाजवण सालीस नाचवण, बिदोडत वाजवण सालीस नाचवण. थँक्यू, धन्यवाद. आज नाश्ता जे होता आम्हाला क्षितिशजी घर त्यांच्या माध्यमातून आला होता. क्षितिश दादा धन्यवाद. सुंदर समोसे होते, छोटेसे होते मात्र चविष्ट होते. तर मागील 2 दिवस आणि आजचा दिवस नाश्ता आपल्याला त्यांच्या माध्यमातूनच आला होता. तब्बल 3 दिवस. मला वाटतं जरी या संघाच्या इथे ते दिसले नाही मात्र सपोर्ट हा त्यांचा पडद्यामागून नक्कीच आहे. खूप खूप आभार. हॅलो. तर दरम्यान थोडंसं मॅचपासनं दूर झालो होतो. काय झालंय तिथपर्यंत तर 16 धावा झाल्यात. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3. गोलंदाजी मार्कवरती विशाल वज्रा आणि हा फलंदाज बाद झालाय. ऐकाय टारप्याचा सूर, कोणा करे तर ऐकाय टारप्याचा सूर. बिंदोडीचे भरभाव, बिंदोडीचे भर, बिंदोडीचे भरभाव, बिंदोडीचे भर, बिंदोडीचे भरभाव, बिंदोडीचे भर, बिंदोडीचे भरभाव. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहू शकतात मॅच सुरू आहे. ती म्हणजेच जे 2 संघ आपण पाहतोय वक्रतुंड स्पोर्ट्स टेपाचा पाडा आणि विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी या 2 संघादरम्यान. त्यानंतर सम्राट स्पोर्ट्स साकपाडा आणि दुधाई स्पोर्ट्स आसोरीपाडा, असरोटी पाडा आहे, चिंचोटीचा आहे. असरोटी चिंचोटी हा संघ, त्यांना विनंती असेल टॉस करण्यासाठी आमचा कर्णधार आणि साकपाडा संघाचा संघ नायक टॉससाठी या दरम्यान. हा चेंडू आपण जर पाहिला तर नक्कीच चांगला फटका खेळला होता.
चेंडू आता डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये 4 धावांसाठी. तुला याद कर प्यार कर जाम गो तुला मिस कर जाय नाही बोलस गो मी प्यार करे जीव लाव जाम रे तू नाही. थँक्यू डीजे. गाणे सुंदर वाजवले जातात. मात्र आपण जर पाहिलं तर मॅचकडे आपण जाऊया. या षटकातील हा शेवटचा चेंडू आणि धावसंख्या आहे ती 20. आदरणीय सन्माननीय महेंद्रजी पवार वेलकम. मलावकर वेलकम. आणि या आपल्याला स्टेजवरती आम्ही आमंत्रित करतोय. त्यानंतर एका बाजूनं अजून एक कर्णधार आलेले आहेत. दोघांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. तर षटक झालं समाप्त. मी विनंती करतोय लगेच आपण टॉस करूया. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. हॅलो. आदरणीय सन्मान्य विकासजी बगले यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. 3 ओव्हरचा मॅच असणार आहे. कोण बोलणार आहे? हां तर विकासजी बगले यांच्या शुभ हस्ते छापा असा कौल झालाय आणि टॉस जिंकलाय. काटा आलेला आहे. तर मी विकासजी बगले यांना विनंती करेन की आपण बसून घ्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. टॉस जिंकला काय स्वीकार? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण शुभेच्छा असतील. जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे. आज शेवटचा दिवस. माफ करा कारण की तुम्ही काटा बोलला होता की छाप बोलला होता. तर टॉस जिंकलेला आहे ते म्हणजेच असुरीपाडा संघाने. सॉरी महेंद्र. आणि टॉस जिंकला काय स्वीकाराल? फिल्डिंग स्वीकाराल. त्यांनी सुद्धा फिल्डिंग म्हणजे त्यांची इच्छा जाणून घेतली आहे. समोरच्या संघासमोर कधी खेळलात? नाही, फर्स्ट टाइम. आसपासचाच संघ आहे. मात्र खेळाडूंना ओळखत असेल. कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40-45 पर्यंत. शुभेच्छा असतील तुम्हाला. नक्कीच तुम्ही तुमच्या संघाला जॉईन करू शकता. सागपाडा संघ आपलं नाव? सुधाकर जास्त काही विचारणार नाही आहे. कितवा मॅच आहे असोसिएशनमध्ये? 7वा मॅच आहे. काही बदल संघामध्ये किंवा मग काही डेव्हलपमेंट बदल काही केलाय? नाही. शुभेच्छा असतील तुम्हाला. आणि तुमच्या छोट्या खेळाडूला सुद्धा शुभेच्छा. थँक्यू श्रेयश. थँक्यू. ही पिढी या ठिकाणी घडवली जाते बघा. कारण की स्टेज करेज बरेच जणांकडे येत नाही आणि त्याला आपण तालीम जी म्हटली जाते ते दिली जाते. श्रेयश याला सुद्धा टॉससाठी उपस्थित केलं होतं. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये जाऊया. मात्र त्या अगोदर जाऊया आमच्या प्रीत पाटील यांच्याकडे आणि त्यांना विनंती करूया की आपण मॅचच्या बाजूने वळतोय. जंगलाचा राजा मूलवासी जंगलाची राणी मूलवासी. जय जोहर जय 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 जोहर जय जय जय. जंगलाची राणी आदिवासी जंगलाची राणी मूलवासी. थँक्यू डीजे. पहिली इनिंग आपण बघितली. पहिल्या इनिंगमध्ये धावा लागल्या धावफलकावरती 22. पहिल्या 2 मॅचमध्ये चांगल्या धावा आपण बघितल्या. हायस्कोरिंग मॅचेस बघितल्या. त्यानंतरचे 2 सामने आपण पाहतोय. या मागचा आणि हा कुठेतरी कमी धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 22 धावा 23 धावांचं माफक चव्हाण, भावेश घोरकड आणि निशाल वज्रा हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. या 2 फलंदाज आपण विचार जर केला तर पोमनच्या मैदानावरती खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता आणि या सीझनमध्ये चांगल्या टचमध्ये देखील आहेत हे 2 खेळाडू आणि हा संघ देखील. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न. बॅटचा एज घेतलाय आउटसाइड एज. चेंडू विकेट किपरच्या मागे निघून गेलाय. एक सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावेने धावफलकाला सुरुवात झाली आहे. श्री गणेश झालेला आहे. आपण दोन्ही संघाच्या टीमच्या नावामध्ये जर बघितलं तर गणेशचं नाव आहे. एका बाजूने विघ्नहर्ता तर एका बाजूने वक्रतुंड. जे गणेशाची नावं आहेत, गणपती बापांची नावं आहेत, या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत.
व्हाईट बॉल इथे हाताला गेलाय. दोन धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू जर आपण बघितला तर मिड ऑफ मध्ये येतोय. एक सिंगल धाव आणि आणखीन एक गणपती बाबांचं नाव जर म्हणाला तर गजानन, जे आमचे आयोजक आहेत आणि गणपतीजी बाबांची नावं जर बघितलं तर 108 नावं आहेत. त्याच्यामध्ये काही नावं आपण पाहतोय. बघा भावेश यांनी आपली बॅट चेंज केलेली आहे. बघूया काय गेम चेंज होईल का. ऑन साईडला हा चेंडू खेळून काढला गेला. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होता आणि दुसरी धाव देखील इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. बघा या दोन धावा पलून पूर्ण केल्या जातात. या दोन धावणीची धाव फलक जाऊन पोहोचते म्हणजे 5 धावसंख्येवरती. ऑन साईडला हा चेंडू केला गेलाय. क्षेत्ररक्षकाने खूप चांगला प्रयत्न केलाय. झेल होऊ शकलेला नाही आहे. आपण विघ्नता स्पोर्ट्स बेलकडी आणि वक्रतुंड स्पोर्ट्स टेपासापाडा या दोन्ही संघाचा जर विचार केला तर आजूबाजूचे संघ आहेत. विघ्नता स्पोर्ट्स बेलकडी भरपूर मॅचेस केलाय आणि आपण पाहतोय वक्रतुंड स्पोर्ट्स टेपासापाडा संघ कुठेतरी कमी मॅचेस केलाय. मात्र त्याने सुरुवात देखील खूप चांगली केलेली आहे. मित्र पाडेन त्याने क्रिकेटला सुरुवात केलेली आहे. भविष्यासाठी हा चेंडू थोडासा पुढे ठेवला होता. फ्लाईट देण्याचा प्रयत्न मात्र इकडं मिस केलाय. भविष्याने बॅट आपण जर बघितलं तर आपली बॅट चेंज केलेली आहे. बघूया किती फायदा उचलेल भावेश त्याचा. 23 धावांचा एक माफक सव्वान आहे. सध्या तरी 6 धावा या धावफलकावरती लागल्या. चेंडू टाकून झालेत 5. या षटकातील हा शेवटचा चेंडू. खोलवर टेपाचा चेंडू. चेंडूला बघितला बरं कार्पेटसाठी खेळण्याचा प्रयत्न मिसफील्ड झाले. तिकडे 2 क्षेत्ररक्षकांच्या हातामधून चेंडू फरार होतोय. चेंडू फरार सीमारेषा पार. हा येतोय चौकार. 4 धावा. प्रसाद भुजाड यांचं आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. कारखरपाडा संघाच्या माध्यमातून इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल भावेश बाबर यांचा संघ. आणि भावेश बाबर आपले प्रायोजक आहेत, स्पॉन्सर आहेत आणि ते देखील आज आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील या मैदानावरती कदाचित. चला जाऊया मॅचच्या दिशेने. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी धावींची गरज आहे. ती म्हणजे 13. 12 चेंडू आणि विजयासाठी 13 धावींची गरज आहे. आपण कालच्या दिवसामध्ये जर बघितलं ना तर 12 चेंडूत 14 धावा ह्या झालेल्या नाही आहेत या मैदानावरती. पाहूया 12 चेंडू आणि 13 धावींची गरज आहे. समीर हडल दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. ऑन साईडला हा फटका केला गेला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन ठेवलंय डीपमध्ये. एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाही आहे. या सिंगल धावने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 11 या धावसंख्येवरती. 11 रन्स 11 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा संत आणि सावध इथे सुरुवात झालेली आहे. भावेश आणि निशाल खूप चांगली फलंदाजी करतायत. फुलटा चेंडू आहे आणि या फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा देखील उचलला आहे. पंचांचा इशारा येतोय हा नो चेंडू आहे.
बघा आपले डान्सिंग अंपायर आहेत तिकडे, गोटे अंपायर रुपेश म्हणतात की गोटे अंपायर आहेत, आणि कुमारदा म्हणतायत की करण अंबाला आहेत. की त्यांचं नाव काय, त्यांचं नाव आमच्यापर्यंत पोचवायचं आहे. त्यांचं खरं नाव काय, तर त्यांचं खरं नाव आहे अजित घरत, जे आपले पंच आहेत स्क्वेअरलेगचे पंच, आणि त्यांच्या माध्यमातून 9 चेंडूचा इशारा आलाय. धावफलक 16 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. पुन्हा एकदा फुलटॉय चेंडू, मेजवानी होती, दोन्ही हाताने स्वीकारले का. तिकडे 2 शतरक्षक आहेत आणि बघा झेल पकडलाय, मात्र फ्री हिटचा चेंडू आहे. बघा 2 शतरक्षक आले होते, असं वाटत होते की टक्कर होती की काय, मात्र खूप चांगला झेल पकडला, मात्र फायदा मिळालाय. जो चेंडू फ्री हिटचा होता त्याचा फायदा मिळाला भविष्याला. एक सिंगल धावारी, धावफलक 17 या धावसंख्येवरती. इकडे विजयासाठी अजूनही 6 धावींची गरज आहे. फुलटॉय चेंडू विकेट किपरच्या मागे हा चेंडू निघून गेलेला आहे. बघा चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा देखील बदलतोय. सरळ रेषेमध्ये निघून गेला असता कदाचित 4 धावा मिळाल्या असत्या, मात्र चेंडूने आपली दिशा बदलली. एक सिंगल धावा लिहिली आहे. या सिंगल धावेने धावफलक 18 या धावसंख्येवरती. 23 धावांचा पाठलाग करत असताना सध्या तरी 18 धावा या धावफलकावरती लागल्यात. आणखी 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडूमध्ये विजयासाठी 5 धावींची गरज. फुलटॉय चेंडू, मॅच फिनिश, चॅप्टर क्लोज केला जातोय. महेंद्रसिंग धोनीच्या अंदाजामध्ये हा सामना फिनिश केलाय भावेश गोरकाणे. तर हार्ड लक वक्रतुंड स्पोर्ट्स टिपासापाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी टीम. हॅलो, एक सूचना असेल, सामना झाल्याच्या नंतर तो खेळाडू कक्ष त्या संघांनी सोडायचा आहे. नवीन संघ जे येतात खेळण्यासाठी त्यांना बसण्यासाठी त्या ठिकाणी जागा द्यायची आहे. 2 खेळाडू कक्ष जे आहेत आपल्याला एस एच